गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 11 वाजलेले आहेत. काल थकलेलो त्यामुळे जेवण वगैरे डायरेक्ट झोपलो आणि सकाळच्या आता प्रणालीच्या गप्पा चालू आहेत चौथऱ्यावरती बसून. गावातली लोक जमा केलेत आणि ह्या आई त्या आणि गप्पा चालू आहेत. बाजूची पण लोक तर लहान असताना आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात दाखवलेलं बायोगॅस, त्याला झाली कमीत कमी 15-20 वर्ष झाली आणि बायोगॅस आज मी समोर प्रत्यक्षात पाहतो आहे. म्हणजे तुम्ही बोलाल कोकणातला असून माहीत नाही, तर आमच्या इथे नसतोच ते, त्यामुळे नाही माहीत मला. म्हणून मी फर्स्ट टाईम बघतो आहे आणि त्याची आपण थोडी माहिती घेऊया काकांकडून की कसं असतं. हे गव्हर्नमेंटचं आहे, म्हणजे सबसिडीमध्ये भेटले. ओके. म्हणजे ह्याची टोटल प्राईस 50,000 असते. गव्हर्नमेंटच्या सबसिडीमध्ये ती 10,000ला मिळालं आहे ते. म्हणजे पूर्ण सेटअप सकटच, शेगडी सकट. 100 फूट पाईप. हां, 100 फूट पाईप, नंतर ही टाकी, त्यानंतर आतमध्ये शेगडी, आत घरापर्यंत पूर्ण हे टोटल 10,000मध्ये आलेलं आहे. आणि ही जी टाकी बघताय ती एवढीच नाही, याच्या खाली अजून डबल आहे. डबल ट्रिपल टाकी. हां, म्हणजे ह्या वक्त वरती निम्म दिसते तुम्हाला, पण याच्या आतमध्ये खूप अजून आतमध्ये टाकी आहे ती मोठी. 1.5 टायली गोबर बसतो ते. 1.5 टायली म्हणजे किती झालं? एक टायली फुल टायली आणि एक हा. अर्धी. म्हणजे ट्रॅक्टरची टायली. ट्रॅक्टरची. हां, ट्रॅक्टरची टायली. ओके एवढं त्याला लागतं आतमध्ये मटेरियल. ओके. एवढं इथून शेण काढून शेण आतमध्ये ओके. ह्याच्यातून टाकायचं शेण. हा, पातळ करायचं आणि त्यातून सोडून द्यायचं. ओके. त्यात पाणी मिक्स करा. हा, पाणी मिक्स करून शेण. हो हो. आणि त्यानंतर इथून ते 2 टाइम शेण टाकायचं. मग दिवसात 2 टाइम शेण 2 टाकायचं. टाइम असे बारके बारके टप हा, असतात हा. ना, एवढे 2 टप टाकले की पुष्कळ पाय एवढं होतं. ओके. हा जो गॅस बघू शकता, हे 2 लावले त्यांनी गोबर गॅस. याची हाईट बघाल तुम्ही आणि याची बघाल वरती आलं आहे. तर हा एवढा पार्ट आहे ना, याच्यामध्ये गॅस जमा आहे. जेवढा गॅस जमा होतो तेवढा तो आतून वरवर येतो आणि त्याच्यामध्ये गॅस खूप कमी आहे, त्यामुळे तो आतमध्ये दमलेला आहे. त्याच्यामध्ये पण गॅस जमा झाला की तो वरती येणार पूर्ण. आणि हे जे आहे ना, याच्यात 50 किलो तरी रेती आहे आतमध्ये, म्हणजे त्या दाबाने तो खाली राहायला. आता तो हे फुल झाल्यामुळे, हां, प्रेशरनी तो खाली राहतो. आता फुल झाल्यामुळे ते पूर्ण गॅस भरून आहे पूर्ण याच्यामध्ये. हे आम्हाला लहान असताना शाळेत शिकवायचे, म्हणजे आता लोक यूज करायला लागले, आता आलं ते बाहेर. त्यानंतर सौर ऊर्जेचं पण शिकवायचे. मग किती 20 वर्षांनी आता ते प्रत्यक्षात पाहायला मिळते सगळीकडे आपल्याला. थांब, वास बघू कसं त्याचा. असा सडल्यासारखा वास येते थोडा. फक्त ते हानिकारक असतं ना. हो हो हो. हा कसा नॅचरल ह्याच्यावरती भाकरी वगैरे भाजली ना तरी सगळं. चालतं. हा. मग त्यातच करवतं ना. त्या वहिनींच्या घरी राहिलेलो आणि इथून आता निघतोय. आणि इथून जाताना एक मंदिर लागतो नागेश्वराचं, तर नक्कीच नागेश्वराचं दर्शन घेऊया. शंकराचं मंदिर आहे ते. चला, टाटा. नऊ मिनिटावरच देऊळ आहे. इकडे खूप गाड्यांना आहे ना, गाड्यांना, ट्रकाला बॅटमॅनचा स्टिकर लावलेले आहेत. खूप गाड्यांवर बघितले मी. तर इथून असा खाली जायचा रस्ता आहे. वा, मंदिर खूपच छान आहे.
इथून ते पाणी वाहतं आणि याचा प्रवाह तेवढाच असतो नेहमी, कमी होत नाही, जास्त होत नाही. पिणार पाणी? हां, इकडे एक विहीर आहे आणि पाणी बघा पूर्ण निळं निळं दिसतंय. तुम्हाला काळं दिसत असणार वरतून. त्यानंतर इथे जीवा महालांची पण समाधी आहे आणि 5 ते 10 मिनिटावर रायरेश्वर पण आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. आजच्या दिवसाची सुरुवात आता शंकरच्या दर्शनाने घेतली आणि प्रवास आता मस्त होईल आपला. आणि आता जाऊया कल्पेशकडे, त्यांच्या गावात यात्रा आहे. जाऊन तिकडे आता आपल्याला जेवायचं आहे दुपारचं. काल त्यांच्या यात्रेला नॉनव्हेजचा काहीतरी प्रसाद असते, तर तीच प्रसाद आज ठेवले, म्हणजे बकऱ्याचं मटण वगैरे, तर त्यांनी माझ्यासाठी काढून ठेवले. तर आता तिकडेच आम्ही सगळे फॅमिली जाऊन जेवणार आहे. मला एक प्रश्न पडलाय, तुला बकराच म्हणून काय एवढं आवडतं? अया, असं नाही उचलायचं कोणाचं पण. पण जागे असं हात नाही लावायचं, अशी वागली ना. एकदम सोनेरी कलरचा नाग दिसला आम्हाला जाताना. चांगलं सगळं दिसलेलं. सोनेरी कलर होता त्याचा. पिवळा कलर असला की नागाचा असतो. हा काय, जोपर्यंत सिटीमध्ये आहे ना तोपर्यंत रोड चांगले आहेत आणि जसं गावात आलो तर रोड एवढे खराब आहेत, म्हणजे 10-12च्या पुढं गाडीच नाही जात आहे. 2च मिनटात आपण पोचतोय. ते त्याचा पाय बघ. जेव्हा अरे ए थांब 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 चालू मी अडकले पूर्ण. हो आहे संध्या इकडं नाही, बोरमध्ये जाणार आहे परत थोड्या वेळाने. हां 4-5 वाजता जाईन परत, येऊन जातो एकदा. संध्याकाळचे 6 वाजले आणि सगळे आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि तसेच आम्ही पुढे जाऊया बोरमध्ये. केवढ्या साड्या हे केल्यात त्यांनी, सगळ्या साड्या जमा केल्यात. दिल्यात मला ओटी म्हणून. त्याला बोलली लवकरच लग्न कर ना तर पोरं सांभाळायला लागतील तुला. तर भाई तुझ्या लग्नाला तर मी येणार, पण मला साडी घ्यायला लागेल त्या मला तर राहा म्हणून. सकाळी एवढा रिकामा होता आणि आता एवढी गर्दी आहे, मला वाटलं पटकन दर्शन घेऊन निघेन. काय घेतलं? याला कलर गेलाय, दुसरा घे. दुपारी जेव्हा आलो ना पूर्ण रिकामं होतं, असं वाटत होतं पटकन जाऊन आपण घेऊन पण येऊ शकतो दर्शन. आणि आता ते पॉसिबल नाही, कारण एवढी लाईन आहे आतमध्ये, जाऊ शकत नाही.